आज आपण अनुमधू किचन मध्ये मस्त खमंग कुरकुरीत सुक्या बोंबलाची सुकी चटणी बनवणार आहोत। ही चटणी ताटात असेल तर नक्कीच 2 पोळ्या जास्त खाल। चला तर बनवूया सुक्या बोंबलाची चटणी। बोंबीलची चटणी बनवण्यासाठी इथे मी बारीक सुके बोंबील साफ करून घेतले आहेत। आता बोंबील आपण धुवून घेऊ। त्यासाठी यावर थोडंसं बाजरीचं पीठ आणि पाणी टाकून बोंबील चांगले चोळून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। तर चटणीसाठी अजून आपल्याला लागणार आहे 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, 2 चमचे तीळ आणि 20 ते 25 लसूण पाकळ्या। तर गॅसवर मी लोखंडी तवा ठेवलाय। यात स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील भाजून घेऊ। थोडंसं तेल टाकून बोंबील छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची। तुम्ही बोंबील गॅसच्या फ्लेमवरही भाजून घेऊ शकता। बोंबील करपू द्यायचे नाही, नाहीतर चटणीची चव बिघडेल। तर पहा, बोंबीलचा रंग बदललाय, मस्त कुरकुरीत बोंबील भाजून झाले। आता काढून थंड करून घेऊ। तर इथे बोंबील थंड झालेत। आता याचे तुकडे करून घेऊयात। आता हे बोंबीलचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात घालून याला वाटून घेऊ। गॅस चालू बंद करत मी बोंबील मिक्सरला फिरवून घेतले। हे पहा याप्रमाणे। आता हे एका डिश मध्ये काढून घेऊ व त्याच मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, 2-3 चमचे तीळ, 20-25 लसूण पाकळ्या, 2 चमचे लाल तिखटचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून याला मिक्सरला वाटून घेऊ। तर पहा, चटणी मी वाटून घेतली। आता ही चटणी या बोंबीलवर टाकून मिक्स करून घेऊ व पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे बोंबील व खोबरं छान एकजीव होईल। तर चटणी मी मिक्सरला फिरवून घेतली। आता गॅसवर कढई ठेवली। यात 1 पळी तेल टाकून तेल गरम झालं की यात ही चटणी घालून परतून घेऊ। छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची, म्हणजे जास्त दिवस टिकते। तर 7-8 मिनिटं लो टू मीडियम गॅसवर चटणी मी परतून घेतली। बोंबीलची चटणी छान सुटसुटीत मस्त कुरकुरीत झाली। आता ही थंड करून घेऊ। चटणी थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात भरून ठेवायची। 15 ते 20 दिवस सहज टिकते। ही चटणी तुम्ही प्रवासालाही नेऊ शकता। तसेच ही चटणी चपाती, भाकरी, वरण भातासोबत जेवताना तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता। खूपच छान लागते। नक्कीच 2 पोळ्या जास्त खाल। एकदा अशा पद्धतीने बोंबीलची चटणी बनवून पहा। आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।